लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती मांजरसुंबा गावात साजरी। लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हिंदू धर्मातील विषमतेमुळे जाती व्यवस्थेचे चटके बसल्याने अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली। मुंबईतील गिरणीत बाल कामगार म्हणून काम करताना माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये राहतानाच 1934-35 साली तेथे राहणाऱ्या दलित आणि शोषित कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते कार्यकर्ते कॉम्रेड आर.बी. मोरे, कॉम्रेड के.एम. साळवी, कॉम्रेड शंकर नारायण पगारे आदींशी त्यांची ओळख झाली। अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसोबत काम करतानाच त्यांच्याकडून धुळाक्षर गिरवण्यास सुरुवात केली आणि ते कार्यकर्त्यांच्या बरोबरीने लिहायला वाचायला शिकले। त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील समज वाढू लागली। त्यांच्यातील उपजत असलेला कवी, लेखक, कलावंत आपल्या गाण्यातून, पोवाड्यातून व्यक्त होऊ लागला। त्यांनी आयुष्यातील पहिलं गाणं धारावीला लागून असलेल्या लेबर कॅम्पच्या झोपडपट्टीतील मच्छरांवर लिहिलं। नंतर त्यांनी धनिकांकडून होणाऱ्या कामगारांच्या शोषणाविरुद्ध एकजुटीचा नेता झाला कामगार तयार किंवा धर्मांधांच्या छळवणुकीवर प्रहार करणारे जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे गीत लिहिलं होतं। सुप्रसिद्ध मुंबईची लावणी, माझी मैना अशी अनेक गाजलेली गाणी लिहिली आणि हळूहळू पुढे ते लोकनाट्य, कथा, कादंबरी लिहू लागले। वारणेचा वाघ, चित्रा, वैजयंता, फकीरा, कादंबरीनंतर एक सृजनशील समर्थ लेखक म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची देशाला आणि जगाला ओळख झाली। त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले। त्यांच्या कथा, कादंबऱ्यांचे जगातील अन्य भाषात अनुवाद झाले। अहिल्यानगर शहराजवळील मांजरसुंबा गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती गावातील लोकांच्या सोयीनुसार 2 तारखेला साजरी करण्यात आली। सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला। त्यानंतर त्यांची आरती घेण्यात आली। या जयंतीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे विष्णू वाघमारे यांना देण्यात आलं। तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच जालिंदर कदम साहेब तसेच अनिल कदम यांना देण्यात आलं। सूत्रसंचालन बालम शेख यांनी केलं। तर कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार गावचे माजी सरपंच जालिंदर कदम साहेब यांनी मांडले। या कार्यक्रमात गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक सेवा सोसायटी अध्यक्ष, सचिव, सदस्य, गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, विराट प्रतिष्ठान, सन्मान फाउंडेशन, सर्व युवक मंडळ, महिला बचत गट अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला संघ अध्यक्ष, सर्व भजनी मंडळ, तंटामुक्ती अध्यक्ष, सचिव, संचालक, शेतकरी, गटदूध उत्पादक, पशुसेवक, पशुसखी, CRP पोलीस पाटील, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, सर्व शिवभक्त, ग्रामस्थ, मांजरसुंबा, अहिल्यानगर, नवनागापूर, देहरे गट व गणमित्र मंडळ, सर्व ग्रामस्थ, मित्रमंडळ तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू वाघमारे, प्रमुख पाहुणे अनिल भाऊ कदम, आपले सरपंच जालिंदरजी कदम। आज आपण इथे सगळे अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी जमले। तर प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करतो। अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला। अण्णाभाऊ साठेंची परिस्थिती पहिल्यापासूनच गरीब होती। जातीय व्यवस्थेमुळे आणि गरिबीमुळे अण्णाभाऊ साठेंना म्हणावास म्हणजे शिक्षण घेता आलं नाही। अवघ्या 1.5 दिवस शाळा शिकून अण्णाभाऊ साठेंनी खूप काही कादंबऱ्या लिहिल्या। त्यामध्ये फकीर नावाची कादंबरी त्यांची खूप गाजली आणि फकीर नावाच्या कादंबरीमुळे त्यांना त्या कादंबरीसाठी पुरस्कार सुद्धा भेटला। अवघे 1.5 दिवस शाळा शिकून एवढं मोठं लिखाण करणं सोपं गोष्ट नाही। तरी सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवस शाळा शिकून एवढं मोठं साहित्य तयार केलं। अण्णाभाऊ साठे आपल्या भारतातच नव्हे तर त्यांनी आपलं
भारताचं नाव भारताबाहेर सुद्धा उज्ज्वल केलं. त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गायला. म्हणजे अण्णाभाऊ साठे न शिकताही एवढं मोठं आपलं नाव उज्ज्वल केलंय अण्णाभाऊ साठेंनी. अण्णाभाऊ साठे हे आंबेडकर साहेबांचं विचारावर चालणारे होते. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. महिला जे छोटे मुलं आहे अजून जे जयंती, काही लोक जयंती माहिती पण नाही, काही लोक येत पण नाही जयंती काय जाऊ दे बरोबर मध्ये काय ते त्यांचं पक्ष काय चालू आहे काय नाही. मी त्यांना विनंती करतो, अण्णाभाऊ साठे यांनी जे समाजासाठी काम केलंय ते आज कुणी करणार नाही तेवढं काम. त्यांनी समाजासाठी त्यांचा वेळ दिला. आज कोणी 5 मिनिटं द्यायला वेळ नाही कोणाला. जयंतीला 10 मिनिटं वेळ लागतो, अर्धा तास वेळ लागतो, जे ते आपल्या कामात गुंतलेलं असतं. त्यासाठी सर्वांनी नियोजन करून संध्याकाळची जयंती करायची ठरवलं होतं, जेणेकरून सर्वांना जयंतीसाठी हजर राहता येईल. पण कुणीही फक्त आता जेवढे मुलं जे महिला आहेत तेवढे दिसतात, यापेक्षा जास्त महिलांनी सहभाग घ्यायला पाहिजे. जे पुरुष वर्ग आहेत त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे, छोट्या मुलांनी सहभाग घ्यायला पाहिजे, भाषणे देखील व्हायला पाहिजे. छोटे मुलं मोठे पुरुष वर्ग सर्वांनी भाषणे करायला पाहिजे. असं यानंतर मी कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दामध्ये मधोगत व्यक्त करा. जयंतीनिमित्त आपण सर्व मित्रमंडळी, सर्व आमच्या महिला भगिनी, सर्व छोटे छोटे बाल गोपाल या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या सरपंच रुपालीताईच्या वतीने अनिल भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. शकनूर भाऊ आणि सागर भाऊने खंत व्यक्त केल्याप्रमाणे या थोर पुरुषांनी त्यावेळेस आपला प्रपंचाचं विचार न करता समाजावर जो अन्याय चालू होता, समाज हा सुधारला पाहिजे, समाज सुधारण्यासाठी आपल्या कुटुंबाचा विचार न करता समाजासाठी काम केलं. म्हणून आपण आज या ठिकाणी त्यांच्या नावावरती आज कितीतरी वर्ष पूर्ण झालेत, आपण या ठिकाणी स्वाभिमानाने अभिमानाने जीवन जगू शकतो. हे कार्य या थोर पुरुषांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर असतील, शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असे अनेक थोर पुरुष या ठिकाणी आपल्या समाजाला, आपल्या या राज्यामध्ये देशामध्ये चांगल्या प्रकारे राहता यावं, शिक्षण घेता यावं, परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी काम केलेलं आहे. कलेच्या माध्यमातून आमचे मेंबर अनिल भाऊनी सांगितलं, कलेच्या माध्यमातून लोकांना एक गोष्टी समजा ना. मग कलेच्या माध्यमातून त्यांनी पोवाडा रचला, पोवाडाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुधारण्याचं काम केलं. म्हणजे ह्या व्यक्तीने आपल्या प्रपंचाचा विचार केला नाही, पण आपण त्यांच्यासाठी कमीत कमी 2 मिनिटं वेळ दिला पाहिजे. जयंती काल आम्ही सागर भाऊने आम्ही प्रशासकीय जयंती साजरी केली, डोंगरणला केली, MIDCत केली, अनेक ठिकाणी जयंती साजरी केली. आपली जयंती मुलांच्या वेळेनुसार संध्याकाळी करण्याचं ठरवलं. आणि कारण जयंती साजरी करायची म्हणजे आपल्या छोट्या छोट्या मुलांनी या थोर पुरुषांचा आदर घ्यायचा, त्याप्रमाणे पाऊलवर पाऊल ठेवून चालायचं. समाजामध्ये आपण सुद्धा समाजाचं काम करायचं, प्रपंचाचं करायचं आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा काम करायचं. हा आदर्श घेण्यासाठी ही जयंती आपण साजरी करतो. कारण हा आदर्श अजून हजारो वर्ष या पुरुषांचा राहणार आहे. म्हणून आपल्या बालगोपाळ मंडळीला असन, महिलांना असन, पुरुषांना असन, छोट्या छोट्या मुलाला असन, तरुण मित्रांना असन, हे मार्गदर्शन आपल्याला घेऊन पुढे जायचे. आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर आपला प्रपंच करण्याबरोबर आपण आपला गावाचा, शेजाऱ्याचा, मित्राचा यामध्ये सहभागी व्हायचं. हे सगळं कार्य आपण करावं म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम साजरा करतो. सन्मान फाउंडेशन असन, आपली तुळजाभवानी मित्रमंडळ असन, आपल्या गावातील सर्व महिला भगिनी असतील, अनेक उपक्रम, अनेक जयंती आपण या ठिकाणी साजऱ्या करतो. आता रशीद भाऊनी सांगितल्याप्रमाणे 16 ऑगस्टला आपला श्रीकृष्ण जन्म आहे. दही हंडीचा कार्यक्रम आपण मागच्या वेळेस केला होता, त्याच्यापेक्षा जास्त मोठा कार्यक्रम आपण हे करणार आहोत. सर्व महिलांना विनंती, आपण एकमेकाला सांगा, आपण या ठिकाणी
गोकुळाष्टमीचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. अनेक उत्सवामध्ये भाग घेण्याचं कारण मोबाईल असन, दररोजचं काम असन, शेतीचं काम असन, यातून आपल्याला थोडंसं रिलीफ मिळावं म्हणून आपण हे कार्य करीत असतो. आपण 16 ऑगस्टला या ठिकाणी सर्वांनी त्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आपल्या सर्वांना सन्माननीय साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण सागर भाऊनी तसेच आपल्या शकनूर भाऊनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 10 मिनटं आपल्या पुढच्या जयंतीला आपण सर्वांनी घरातील कमीत कमी 70% महिला असतील, छोटे बालक असतील, सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. आणि इथं कमीत कमी 100-200च्या उपस्थितीत आपण पुढची जयंती साजरी कोणती असो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, शिवाजी महाराजांची करतो. जेव्हा मी अनाऊन्स करतो आपण अपेक्षेने त्या ठिकाणी काम सोडून उपस्थित राहावं ही विनंती करतो. सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला अनाऊन्स केलं, सांगितलं, सर्व तरुण मित्र महिला भगिनी उपस्थित राहिल्या. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त आपणाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.